केळकर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी जाणार आहे 26 तारखेला मज्जा करायला. तुम्ही पण येताय ना? कुठे कुठे म्हणून काय विचारतात? आपल्या प्रबोधन संस्थेच्या ठाणे विभागाच्या स्नेह मेळाव्याला. अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. त्याचीच परिणिती म्हणजे आपला आजचा हा स्नेह मेळावा. यंदाचे आपले हे 5वे वर्ष. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था अर्थात विदिशा प्रबोधन संस्थेच्या माजी अध्यक्षा व आपल्या विदिशा ग्रुपच्या सर्वेसर्वा आणि आता राष्ट्रीय खजिनदार या पदावर कार्यरत असलेल्या सौ मंदाकिनीताई प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्षा सौ सुनीता कोतकर आणि कार्यकारिणी यांनी यावर्षी विविध उपक्रम राबवले. यात महिलांसाठी मे महिन्यात महिनाभर मनाचे श्लोक लेखन उपक्रम, हरिपाठ लेखन उपक्रम घेण्यात आला. तसेच महिलांसाठी श्रावण महिना विशेष रांगोळी उपक्रम 25 जुलै ते 23 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात आला. त्यात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला. संपूर्ण महिनाभर ग्रुप रांगोळीच्या रंगात रंगून निघाला होता. मुलांसाठी गणेशोत्सव विशेष 10 दिवसांच्या उपक्रमात मुलांनी आम्ही काही कमी नाही हे दाखवून देत मोदक तयार करणे, दुर्वांची जुडी बनवणे, गणपतीची आरती म्हणणे, बाप्पाला प्राजक्त फुलांचा हार बनवणे, बाप्पाची मूर्ती बनवणे, तसेच लाडक्या बाप्पासाठी आरास करण्यात मदत करणे या गोष्टी केल्या आणि आपल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. चातुर्मास विशेष नामजप लेखन उपक्रमात चातुर्मासातील 4 महिने श्रीराम जय राम जय जय राम या मंत्र जपाचे लेखन करण्यात आले. तसेच चातुर्मासातील इतर संकल्प सहभागी आहेत सौ मंदाकिनीताई प्रधान यांनी शंकराच्या विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांची माहिती देत वेगळेपण जपले. नवरात्री प्रश्नमंजुषा उपक्रमात अध्यक्षा सौ सुनीता कोतकर यांनी काढलेली प्रश्नमंजुषा सर्वांच्या ज्ञानात भर घालणारी ठरली. प्रश्नमंजुषा ग्रुपवर कधी येते याची जणू आम्ही वाटच पाहत असतो. एक हात मदतीचा, आनंद द्विगुणित करूया दिवाळी सणाचा असे म्हणत नवजीवन प्राथमिक विद्यालय माझीवाडा ठाणे येथे निःशुल्क तत्वावर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शाळेत दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमात शाळेत फराळ वाटपासाठी आपल्यातीलच काही मुलेही उपस्थित होती. त्यांनी आपल्या आईसोबत येऊन मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. अर्थात या उपक्रमात आपणही आर्थिक सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. तसेच आपल्या फोटोखाली प्रबोधनपर वाक्य लिहून एक चांगला संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ठाणे विभाग अंतर्गत करण्यात आला. सदस्य दीपालीताई देशमुख यांनी मुलांसाठी रंगतदार गोष्टींचा 72 कार्यक्रम सादर केला. त्यात त्यांनी मुलांचे वयोगट तयार केले आणि मुलांना गोष्टीवर आधारित प्रश्न विचारले. आलेल्या उत्तरातून काही विजेते घोषित करण्यात आले. त्यांना आजच्या कार्यक्रमात आपण बक्षीस देणार आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण वाचाल तर वाचाल उपक्रम राबवला. त्यात एकूण 23 मुलांनी व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आणि आपला हाही उपक्रम यशस्वी करून दाखवला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचा, रूढी परंपरांचा, संस्कारांचा उल्लेख असा एक उखाणा तयार करून मराठमोळा वेश परिधान करून छानसा व्हिडिओ बनवून सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना कपडे वाटप उपक्रमात घरातील वापरात नसलेले परंतु सुस्थितीत असलेले कपडे वाटप करण्यात आले. तसेच तेथील लहान मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. कापूरबावडी पोलीस स्टेशन ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे
तुम्हाला पुन्हा अभिवादी आहे. माझं नाव निती दिनेश मंगल. मी एअर इंडिया याच्यात कॅबिन रूममधून काम करत आहे. मला सुरुवातीपासून एअर होस्टेस करण्याची खूप इच्छा होती. 12वी झाल्यानंतर मी लगेच इंटरनेटवर बऱ्याच कोर्सेस आणि वेकन्सीचे शोध करत होते. फ्रँकफिन आणि त्यासारखे बरेच टाइम स्कूल यांची इन्क्वायरी केली, पण त्यांची फीस खूप जास्त होती आणि ते जॉबची गॅरंटीही घेत नव्हते. त्याच दरम्यान मला इंडिगो आणि विस्ताराची इंटरव्ह्यू आली. त्यात मी विस्ताराचा इंटरव्ह्यू दिला, ज्यात फक्त 10 वेकन्सी होत्या आणि त्यात माझा नंबर लागला. त्यांनी मग मला दिल्लीसाठी 4 महिन्यांचं ट्रेनिंगमध्ये पाठवलं. या ट्रेनिंग हे ट्रेनिंग खूप कठीण होतं आणि मी पहिल्यांदाच माझ्या कुटुंबापासून इतक्या लांब होते. त्या सगळ्या एक्झाम पास झाल्यानंतर माझी पोस्टिंग मुंबईमध्ये झाली. मी बरेच देश फिरले, बरेच जागी पाहिलं. मी आधी 1 वर्ष डोमेस्टिक आणि नंतर इंटरनॅशनल अशा फ्लाईट करू लागली. माझी जी फिरण्याची आवड होती ती पूर्ण होऊ लागली. तसेच मी माझे शिक्षणसुद्धा चालू ठेवले. मी माझी डिग्री BSc IT मध्ये केली आणि आता MBAची तयारीसुद्धा करते आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी माझे खूप साथ दिला. त्यांचा विश्वास आणि पाठिंबामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. तसेच जर कोणाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर मी त्यांना माझं पूर्ण गायडन्स देईन. तुम्ही मला बोलवले व माझ्या मनात व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. कळवणीचा वाटा आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बालमित्र मैत्रिणी, माता भगिनी व सखींना माझा नमस्कार. आज मला तुम्ही इथे तुमच्यातली ते मैत्रीण म्हणून बोलवलं त्याबद्दल मंदाताई गौड मंडळाचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. मंदाताईच्या कार्याबद्दल काय बोलायचं. तिला व मला लहानपणापासून आई वडिलांकडूनच समाजकार्याचा वारसा मिळाला. ती जेव्हा माझ्या आई वडील यांनी नाशिकचे राहणारे, पुढची गल्ली मागची गल्ली असे आमचे दोघींचे माहेर होते. दोघींचे आई वडील पण समाजकार्यात अग्रेसर व दोघं परिवाराचा हा घनिष्ठ संबंध होता. कष्ट, जिद्द, तळमळ व समाजाप्रती असलेली निष्ठा जेव्हा एकत्र येते तेव्हा यशाचा सुवर्णक्षण जन्म घेतो असे मंदाताईचे कार्य. सांसारिक जबाबदारीतून मुक्त झाल्यावर व 37 वर्ष बँकेतली सर्व्हिस केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर तिने स्वतःला समाजकार्यासाठी झोकून दिले. चैतन्य महिला मंडळात तसेच विविध संस्थांमध्ये कार्यरत राहून 2018ला विदिशा महिला प्रबोधन संस्था ठाणे विभागाची अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळायला सुरुवात केली. घराघरातल्या चिमुकल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी व सर्व गुण संपन्न करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. मुलांच्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांचे एकत्रीकरण करायला तिने सुरुवात केली. तिने कधी मागे वळून बघितलेच नाही. असे कार्य करत असताना तिला विविध संस्थांकडून गौरवण्यात आले व आत्ताच तिला सुप्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्याकडून अमानिया या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो. ही खरंच आपल्या समाजासाठी एक घोषणावर गोष्ट आहे. तर अशी ही मुलांची मावशी, कोणाची आजी म्हणून नावारूपाला आली. गेल्या 5 वर्षापासून ती मुलांसाठी स्नेहमेळावे भरवते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात ती दरवर्षी एका तरुण हक्कनी मुलीला किंवा मुलाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करते. हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. आता मुलांना
या आठीच्या होकाराला प्रतिसाद देऊन एक सुसंस्कारी उच्च शिक्षित फक्त शैक्षणिक नव्हे तर वैचारिक विचारांनी सुशिक्षित बनवून एक सुदृढ नागरिकपणा असाच मी तुम्हाला आशीर्वाद देते. वेळोवेळी आपल्या ज्येष्ठांचा आदर करा, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आनंदाने स्वीकार करा. हसत खेळत शिक्षण घ्या, नवनवीन क्षेत्रात प्रगती करा, समाजात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करा. आज तुम्हाला सगळ्यांना मी आशीर्वाद देते. जाता जाता एवढंच म्हणेन, म्हणता तुझ्या कार्याची काय वर्णावी गाथा, तुझ्या चरणी झुकतो सर्व बाळा मुलांचा नाता. समोर बसलेली मुलांची आहे तू ग मावशी आणि आजी, तुझ्या हाकेला सर्व होतात सदैव राजी. मुलांना देते तू संस्काराचे शिक्षण, त्यांच्या कलागुणांची तू करते परीक्षांवरील निरीक्षण. सर्व स्पर्धांमध्ये घेतात ते उरारीने भाग, त्यांना येत नाही तुझा कधीच राग. करीत राहते सदैव असेच कार्य महान, बनून राहते तू लहानांमध्ये लहान. मुलांना तू छोट्या छोट्या गोष्टी महत्व समजावून सांगते मग घडवते. समाजातले एक एक हिरे तू हेरून निवडते. मंडळातल्या भगिनीही तुला हाकेला देतात उकार. टाळ्या वाजवून आज आम्ही करतो तुझा सत्कार, तुझा सत्कार, तुझा सत्कार. जोरदार टाळ्या वाजवा. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. जय महाराष्ट्र.